तर या ठिकाणी अथ्थी हा जो व्हर्ब जो आहे, अथ्थी, संती, त्यानंतर असी, अथ, अम्मी किंवा अस्मी आणि अम्म किंवा अस्म, हे जे व्हर्ब जे आहेत हे अस धातूपासून तयार झालेले आहेत. कशापासून तयार झालेले आहेत? अस धातू. असं म्हणजे काय? असणे. आता मला दोन हात आहे, एक डोका आहे, दोन डोळे आहे, कान आहे, किंवा त्या ठिकाणी पर्वत आहे, किंवा माझी श्रद्धा आहे. तर हे आहे, जे आहे आपण मराठीतून जे क्रियापद वापरतो ते क्रियापद आपण पालीमध्ये अथ्थी म्हणून वापरतो. बरोबर. त्याचे उदाहरण पण आपण घेतलेले. अथ्थी म्हटलं तर मग तो प्रथम पुरुष एक वचन मध्ये जातो. हा. सो आपण जर म्हटलं की अयं पुरुषो अथ्थी, म्हणजे हा पुरुष आहे. बरोबर. म्हणजे याचा वेगळा अर्थ होतो. हा पुरुष आहे म्हणजे तो अस्तित्वात आहे, तो पुरुष दिसतोय तुम्हाला, अशा प्रकारे. अयं पब्बतं अथ्थी म्हणजे काय? हा पर्वत आहे, नाही का? अशा प्रकारचे वाक्य. नंतर अनेक वचनामध्ये संती आहे. संती म्हणजे काय? अनेक वचनामध्ये आहेत असं. आणि याच्यामध्ये मध्यम पुरुष मध्ये आपण असी हा वापरतो. ओके. असी आणि अत्थ. आणि विशेष म्हणजे उत्तम पुरुषामध्ये अस्मी आणि अम्मी, अम्मा आणि अस्म. तर हा जो हे आहे, तर त्यामध्ये आपण उत्तम पुरुष म्हणजे मी आहे असे या अर्थाने. तर एकोम्मी अर्हतो, एकोम्मी अर्हंग म्हणजेच काय? एक अधिक अम्मी. हा अम्मी हा उत्तम पुरुषामधला एक वचनातला प्रत्यय वापरलेला आहे असं धातूच्या. म्हणजे जेव्हा भगवान बुद्ध, मी तुम्हाला सांगितलं की जातात याला बुद्ध गयून सारनाथला, तर मध्ये जो जीवक भेटतो उपक, तर तो भगवंतांना बघून जरा थोडासा तो डिस्टर्ब होतो, कारण भगवान बुद्धांची काया वगैरे सगळं बघून त्याला खूप आश्चर्य वाटतं. तर तो भगवंतांना विचारतो, के तुम्ही म्हणजे काय? तुम्ही कोण? तर भगवान बुद्ध मग स्वतःचं वर्णन करतात आणि त्यामध्ये सांगतात की म्हणजे जगामध्ये एकोम्मी म्हणजे एको अम्मी असं त्याची संधी झालेली आहे. बरोबर. तर एकोम्मी अरहंग म्हणजे मी अरहंग, मी एकटा आहे, असं अशा पद्धतीचं त्या ठिकाणी ते वाक्य असतं. तर अशा प्रकारे असं धातू जे आहेत, त्या असं धातूचे आपण वर्तमान काळ, हे जे प्रत्यय जे आहेत हे काय आहेत? वर्तमान काळातले प्रत्यय आहेत. याचे नंतर विद्यार्थ मधले, त्यानंतर भूतकाळामधले, भविष्य काळामधले, नंतर संकेतार्थ, हे प्रत्यय आपल्याला पुढे शिकायचे आहेत. सध्या आपण काय करतो आहोत? फक्त वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ यांचे क्रियापदाचे आपण प्रत्यय बघतो आहोत. ओके. तर यामध्ये आपण वर्तमान काळ ती अंती सीथ मीम बघितला, नंतर इस्सती, इस्संती, इस्ससी, इस्सथ वगैरे बघितला आपण. त्यानंतर भूतकाळाचे बघितले आपण, ई, इन्सू वगैरे वगैरे. आणि आता हा अस धातू बघितला. म्हणजे आपण 4 प्रकारचे क्रियापदाचे प्रकार बघितलेत आपण. ओके. यानंतर आणखी एक क्रियापद जे आहे की जे वारंवार वापरलं जातं, ते म्हणजे काय आहे? होती. आता हे जे होती जो प्रकार जो आहे, हा प्रकार खूप लोकांना थोडंसं कन्फ्युजन करणारा आहे. कारण मराठीमध्ये सुद्धा होती हा शब्द आपण म्हणजे तिथे मुलगी होती असं आपण स्त्रीलिंग मध्ये आपण वापरतो.
परंतु हा जो होती जो क्रियापद जो आहे हा कशापासून तयार झालेला आहे, याचा मूळ धातू काय आहे? हू. तुम्ही लिहून घ्या व्यवस्थित. ह्या क्रियापदाचा मूळ धातू आहे हू. हू म्हणजे होना, म्हणजे होणे. आलं का लक्षात? हू म्हणजे काय? होणे. आणि त्याला ती हा प्रत्यय लागला तर तो काय होतो? होती. आता तुम्ही म्हणाल हे होती कसं काय होतं सर? कारण याच्यामध्ये तर म्हणजे हे वेगळंच वाटतं. तर यामध्ये हा जो होती जो आहे किंवा हू जो आहे हा जरा इरेग्युलर प्रत्यय आहे. आलं लक्षात? त्याचे मी तुम्हाला हे सांगतो. हा. तर वर्तमान काळामध्ये या होतीचे कसे होतात बघा. प्रथम पुरुष एक वचन होती. ऍक्च्युली हू म्हणजे काय? होना, म्हणजे होणे, हे त्याचा अर्थ आहे. तर होती हे वर्तमान काळामध्ये एक वचनामध्ये म्हणजे ती प्रत्यय आपला वर्तमान काळाचा आहे ना, तो याला लागलेला आहे. त्यानंतर अनेक वचनामध्ये कोणचा प्रत्यय आहे आपला वर्तमान काळाचा? अंती. तर तो सुद्धा याला लागल्यानंतर तो बनतो होंती. होंती, होती, होंती, एक वचन, बहुवचन. त्याचबरोबर मध्यम पुरुष मध्ये एक वचन आणि बहुवचन मध्ये वर्तमान काळातला प्रत्यय काय आपला? मध्यम पुरुष मध्ये सी आहे आणि अनेक वचनामध्ये काय आहे? थ आहे. हा, थ आहे. तर मग याला हो सी, हो सी आणि हो थ मध्यम पुरुष मध्ये, हे मध्यम पुरुष मध्ये आपल्याला वापरायचे आहेत. आणि त्याचबरोबर पुढे उत्तम पुरुष मध्ये आपले वर्तमान काळाचे प्रत्यय काय आहेत? मी आणि म. तर हे मी आणि म ह्या ओला जोडल्यामुळे नंतर काय होतात? हो मी आणि हो म. अशा प्रकारे हे वर्तमान काळातले प्रत्यय जे आहेत हे हूचे आहेत. हा. तर आता हा होती जो आहे ना, हा होती हा अनेक अर्थाने आपल्याला वापरता येतो. म्हणजे हा हिस्टॉरिकल पास्ट म्हणून पण वापरला जातो किंवा परफेक्ट पास्ट म्हणून सुद्धा वापरला जातो. ओके. तर या ठिकाणी दोन्ही अर्थाने हा होती वापरला जातो. तर उदाहरणार्थ मी पास्ट परफेक्टचं तुम्हाला नंतर उदाहरण देतो. परंतु वर्तमान काळाचं जर मी उदाहरण दिलं तर ब्राह्मणो समणो होती, असं मी तुम्हाला जर उदाहरण दिलं तर याचा अर्थ काय झाला? हा हू जो आहे हा केव्हा वापरला जातो? नीट लक्षात घ्या. हा एखाद्या च स्वरूप किंवा रूप चेंज होत असतं, म्हणजे ट्रान्सफर होत असतं, एखादी स्थिती बदलत असते, त्यावेळेस हू हा क्रियापद जे आहे, धातू जो आहे तो आपल्याला वापरायचा असतो. तर येथे मी काय म्हटलं? ब्राह्मणो समणो होती. आता ब्राह्मणो आणि समणो दोन्ही दोन्ही मी इथे हे वापरलेले आहेत. तर या ठिकाणी ब्राह्मण हा जो काय आहे कर्ता आहे आणि समण जो आहे हे त्याचं काय ऍट्रिब्यूट म्हणतात त्याला. आता होती म्हटल्यानंतर त्या ब्राह्मणाचं स्वरूप जे आहे किंवा रूप जे आहे किंवा परिस्थिती आहे ती काय होते? बदलते आहे. तर तो ब्राह्मण काय होतोय? श्रमण होतो. आलं लक्षात? असा त्याचा अर्थ झाला. म्हणजे ब्राह्मण श्रमण होतो, होती, अशा प्रकारचा त्याचा अर्थ होतो. तर अशा अनेक उदाहरणं मी तुम्हाला घेईल. फक्त तुम्ही होती हा शब्द जो आहे, क्रियापद जो आहे, त्याचं केव्हा वापरायचा? की ज्यावेळेस परिस्थिती किंवा रूप स्वरूप एखादं बदलत असतं त्यावेळेस होती, होंती, होसी, होत, होमी आणि होम हे वर्तमान काळातले त्याचे प्रत्यय वापरायचे. आणि अथ्थी केव्हा वापरायचा? की ज्यावेळेस तुम्हाला एखाद्याचं अस्तित्व दिसत आहे, तुम्ही टच करत आहात,
किंवा एखाद्या वेळेस त्याची मालकी हक्क दिसत आहे, तर त्यावेळेस अथ्थी हा असं धातू वापरायचा आणि त्याचे प्रत्यय जे आहेत, कोणते प्रत्यय आहे? अथ्थी, संती, असी, अथ्थ आणि उत्तम पुरुषातले कोणते आहेत? अस्मी, अम्मी आणि अम्म असे हे प्रत्यय वापरायचे. तर हे जे दोन प्रकारचे प्रत्यय जे आहे आपलं क्रियापद आहेत, याचे आपण उदाहरण आपण पॅरेग्राफ घेणार आहोत. तर त्यानुसार आपण बघणार आहोत. तर याबद्दल कोणाला काही विचारायचं, शंका काही विचारायची नाही, तर मग आपण पुढचा जो भाग जो आहे की जो बोली भाषेमध्ये अत्यंत महत्वाचा आहे आणि तो आपण शिकला पाहिजे आणि त्यानंतर मग बोली भाषेतील जे काही वाक्य जे आहेत पॅराग्राफ मध्ये ते आपण अभ्यासाला घेऊ शकतो. तर याबद्दल कोणाला काही विचारायचं आहे, काही शंका विचारायची होती आणि अथ्थी याचे उदाहरणं आपण उद्याच्या दिवशी घेऊया आपण भरपूर. परंतु कन्सेप्ट जी आहे ती तुमच्या लक्षात आली आहे का, होती आणि अथ्थीची? आता जे वर्तमान आपलं जे काळ जे आहे, तीन काळ जे आहेत ते तो भाग काय आहे? वेगळा आहे, बरोबर. म्हणजे त्याचे प्रत्यय वेगळे आहेत. परंतु अस धातू आणि हु धातू हे दोघं ऑक्झिलरी व्हर्ब म्हणजेच काय, हेल्पिंग वर्ब, जसं आपण याच्यामध्ये इंग्रजीमध्ये वापरतो बघा, इज, आर, वॉज, नाही का, वेअर, हे अशा प्रकारचे जे ऑक्झिलरी हेल्पिंग वर्ब जे आपण वापरतो, तर पालीमध्ये त्या ठिकाणी हे असं किंवा हु धातूचे वर्ब आपल्याला वापरायचे असतात. म्हणजे हा काय आहे? एक वेगळा गट आहे हेल्पिंग वर्बचा, बरोबर. आणि जे काळ जे आहेत, तीन काळ जे आहेत, तो एक वेगळा गट आहे. तर हे जे होती याच्यामध्ये जे आहे, याच्या सहाय्याने आपण हिस्टॉरिकल पास्ट म्हणजे वापरू शकतो. आणि म्हणजे बुद्धो वृक्ष मुले निसिन्नो होती असं जर आपण म्हटलं तर काय होईल? बुद्ध ऍट दॅट टाइम, बुद्ध ऍट दॅट टाइम झाडाखाली बसलेले होते. म्हणजे तेन समयेन बुद्धो वृक्ष मुले निसिन्नो होती, म्हणजे त्यावेळेस बुद्ध काय, झाडाखाली बसलेले होते. म्हणजे काय, हिस्टॉरिकल प्रेझेंट, म्हणजे आता बसलेले होते म्हणजे आपल्या समोर चित्र काय उभं राहतं की ते बसलेले आहे. म्हणजे काय, कंटिन्युअस पास्ट प्रेझेंट टेन्स जो आहे, म्हणजे ही वॉज सिटिंग अशा पद्धतीने त्याचा अर्थ होतो. तर हा जो होती जो आहे, हा आपल्याला हिस्टॉरिकल प्रेझेंट वाक्य जर बनवायचं असेल तर त्यावेळेस सुद्धा आपल्याला वापरता येतो. किंवा पास्ट परफेक्ट जर असेल, म्हणजेच काय, पूर्ण वर्तमान काळ जर बनवायचा असेल तर त्यावेळेस सुद्धा वापरता येतो. म्हणजे उदाहरणार्थ, बुद्धो विहारं उपगतो होती, आलं लक्षात? म्हणजे बुद्ध विहारं उपगतो, उपगतो म्हणजे काय, आलेले, जवळ आलेले, होती म्हणजे तेन समयन असं जर म्हटलं आपण, तेन समयन बुद्धो गामं विहारं उपगतो होती, तर याचा अर्थ काय झाला की त्यावेळेस बुद्ध विहाराच्या जवळ किंवा विहाराला किंवा गावाच्या जवळ आलेले होते, असा त्याचा अर्थ होईल. आलेले होते म्हटलं काय, म्हणजेच काय की त्यांची येण्याची क्रिया काय जे आहे ती काय झालेली आहे, म्हणजे परफेक्ट पास्ट हे यातनं आपल्याला दर्शवतात. तर आता याच्या म्हणजे हे जे होती जो आहे हा वेगवेगळ्या पद्धतीने आणि वाक्याच्या सुरुवातीला येन समयन, तेन समयेन किंवा पास्ट पार्टिसिपल प्लस होती म्हणजे निसिन्न होती वगैरे वगैरे. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने हा होती जो क्रियापद जे आहे हे वापरलं जातं. आपण तुम्हाला मी उद्या दिवशी वाटलं असतं त्याचे बोर्डवरती छान उदाहरणं पण देईल, म्हणजे मग तुमच्या लक्षात येतील. तर अशा प्रकारे हा होती आणि असं धातूचे तुम्हाला मी क्रियापद शिकवले. तर याबद्दल कोणाला काही शंका आहे का? नाहीतर मग आपण पुढचा टॉपिक जो आहे सर्वनाम,
कारण तो सुद्धा अतिशय महत्वाचा आहे बोली भाषेमध्ये. किंवा आतापर्यंत मी तुम्हाला फक्त विभक्तीच्या बाबतीमध्ये प्रथमा विभक्ती आणि द्वितीय विभक्ती शिकवलेली आहे, बरोबर. बुद्धो गामं गच्छति, बरोबर. तर यामध्ये बुद्ध प्रथमा विभक्ती, गामं द्वितीय विभक्ती. ओके. किंवा द्वितीय विभक्तीमध्ये फलं वृक्षस्मा पतती. ओके. आपलं सॉरी, फलं हे जे आहे या ठिकाणी पण कर्ता आहे. तर गामंग हा जो आहे पहिल्या वाक्यातला तो काय द्वितीय विभक्ती आहे. तर हे दोनच विभक्ती अकारांत शब्दाच्या मी तुम्हाला शिकवलेल्या आहे. ओके. परंतु आपण स्वर जे आहेत आपले किती आहेत, 8 स्वर आहेत. तर उरलेले जे 7 स्वर जे आहेत त्या 7 स्वरांत शब्दांचे प्रथमा आणि द्वितीया विभक्ती कसे असतात ते आपण बघितलं पाहिजे. आपण काय नेहमीच बुद्धो, नरो, वाणिजो वगैरे वापरणार नाही. कधी कधी आपण लता पण वापरणार, कधी आपण गृहपती म्हणणार, कधी आपण मुनी म्हणणार, मग कधी आपण भिक्खू पण म्हणणार, नाही का. कधी बंधू म्हणणार, कधी तरू म्हणणार, कधी गिरी म्हणणार. तर हे जे कधी गवो म्हणणार. तर हे जे नाम जे आहेत स्वर अंताप्रमाणे हे मग प्रथमा विभक्तीमध्ये कसे म्हटले जातात किंवा द्वितीय विभक्तीमध्ये त्यांचा जे प्रत्यय काय आहे हे आपण जर जाणून घेतलं तर पूर्ण स्वर अंत जे आहेत शब्द अ पासून तर ए पर्यंत, ओ पर्यंत जेवढी स्वरांतचे शब्द आहेत, नाम आहेत, त्यांचा प्रथमा आणि द्वितीय विभक्ती आपली पूर्ण होते. म्हणजे आपल्याला नुसतं आता आपण आकारांत शब्दाचेच हे वापरलेत. आणि कोणत्या प्रकारे वाक्य केलेत आपण, कर्ता आणि क्रियापद, आणि कर्ता कर्म आणि क्रियापद. परंतु आपण आकारांत शब्दाचे वापरले. जर आता आपण समजा इकारांत ह्रस्व जर वापरले तर मग त्या ठिकाणी कर्ता कसा लिहिणार, त्याला कोणता प्रत्यय लागणार. नंतर त्याला द्वितीय विभक्तीमध्ये जर समजा आपण ठेवलं तर मग त्याला कोणता प्रत्यय लागणार. तर हे आज आपण शिकून घेऊ आणि त्यानंतर मग सर्वनाम घेऊ. ओके. मी तुम्हाला व्हाईट बोर्ड शेअर करतो, म्हणजे त्याच्यावरती तुम्हाला व्यवस्थित शिकता येईल.
व्हाईट बोर्ड दिसतोय सर्वांना? हो सर. हो सर, दिसत आहे. हो सर, हा, दिसत आहे. दिसत आहे. तर जसं की मी तुम्हाला अकारांत आपले स्वर जे आहे ते शिकवलेले स्वर. ओके. अ, आ, ई, उ, ए आणि ओ. ओके. तर आतापर्यंत आपण जोही अभ्यास केला तो कशामध्ये केला आपण? आकारांतमध्ये. कारण मोस्टली आपण जे शब्द वापरलेत ते आपण आकारांत वापरलेत. ओके. तर यामध्ये यानंतर आकारांत जे शब्द जे आहेत ते पुल्लिंगमध्ये नाही आहेत, तर ते नेहमी असतात स्त्रीलिंगमध्ये. ओके. स्त्रीलिंगमध्ये असतात. त्यामुळे आपण स्त्रीलिंग शब्दाचा ज्यावेळेस अभ्यास करू त्यावेळेस हा आकारांत शब्द घेऊ. आता राहिला ई आणि ई, उ आणि उ, हे जे चार जे आहेत तर त्यांच्या पठमा विभक्तीमध्ये काय प्रत्यय असतात किंवा द्वितीय विभक्तीमध्ये काय प्रत्यय असतात ते आपण बघूया. ओके. आता हा जो ई जो आहे हा ऱ्हस्व ई आहे. ओके. तर ऱ्हस्व ई जो आहे, जर तो समजा मला पठमा विभक्तीमध्ये लिहायचा आहे तर तो कसा लिहिणार किंवा कोणता शब्द घेणार? इकारांत शब्द. मुनी. मुनी शब्द. मुनी. ओके, बरं. मुनी शब्द आपण घेऊया. तर त्यामध्ये नुसता मुनी शब्द आहे का? एकच? अनेक शब्द आहेत. मुनी म्हणजे असे असे अनेक शब्द आहेत, बरोबर. जसे की पाणी आहे, गंठी आहे, मुठ्ठी आहे, साली आहे, बिही आहे, डीपी आहे, राशी आहे. तर या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस आकारांत शब्द हे करतात बुद्ध, तर त्याला प्रत्यय लावतात ओ. ओके. पण इन द केस ऑफ ई तुम्ही जर मुनी शब्द जर घेतला तर त्याला कुठल्याही प्रकारचा प्रत्यय लागत नाही. तो जसा आहे त्याच पद्धतीने लिहायचा. म्हणजे इकारांत शब्द पठमा विभक्तीमध्ये त्याला कुठलाही प्रत्यय लागत नाही, हे लक्षात ठेवायचं. ओके. उदाहरणार्थ रवी आहे, हा, रवी आहे, नंतर कवी आहे, हे असे अनेक शब्द आहेत. पती आहे, पती शब्द आहे. नंतर गहपती पण शब्द आहे, गहपती. नंतर व्याधी आहे, जातीपी दुःखा, जरापी दुःखा, मरणंपी दुःख, व्याधीपी दुःखा. आपण म्हणतो नाही, व्याधी म्हणजे काय? रोग. कवी रवी म्हणजे सूर्य, पती म्हणजे काय? पती. ओके. नंतर बरेचसे आहेत. गिरी आहे, गिरी शब्द म्हणजे गिरी काय आहे? गिरी म्हणजे काय? पर्वत. हा. तर हे जे आहे शब्द पठमा विभक्तीमध्ये जसे आहेत तसेच आपल्याला लिहायचे आहेत. ओके. त्याचप्रमाणे द्वितीय विभक्तीमध्ये काय करायचं? याला प्रत्यय कोणचा लावायचा? द्वितीय विभक्तीमध्ये कोणता प्रत्यय असतो? इकडे कोणता प्रत्यय आहे? बुद्ध अधिक अंग. तर हा अंग प्रत्यय द्वितीय विभक्तीमध्ये इथे पण लावायचा. म्हणजेच काय झालं? मुनी, मुनिंग, हा झालं द्वितीय विभक्ती झाली. ओके. म्हणजेच काय अर्थ झाला? मुनीला किंवा मुनीस. ओके. रवी, इथे द्वितीय विभक्ती. रवीला म्हणजे सूर्यास किंवा सूर्याला. कवी, कवी म्हणजे कवीला किंवा कवीस. किंवा गहपती, गहपती जर गहपती,
ओके, म्हणजे गृहस्थ, गहपती म्हणजे गृहस्थाला किंवा म्हणजे बालको गहपती जलन ददाती, असं जर मी म्हटलं तर काय होईल? मुलगा गृहस्थाला आणि देतो, तर ही द्वितीय विभक्ती झाली. ओके, तर अशा प्रकारे ई जो इकारांत शब्द आहे त्याचा पठमा आणि द्वितीय विभक्तीचा मी तुम्हाला, ही पठमा विभक्ती झाली. आणि इथे जी दिली ती कोणची आहे? द्वितीय विभक्ती, एक वचन, एक वचन, एक वचन. आता एक वचनच बघून घेऊ आपण. आता या ठिकाणी जर समजा तुम्ही दीर्घ इकारांत जर शब्द घेतला, दीर्घ इकारांत शब्द, तर तो कोणता घेऊ शकता तुम्ही दीर्घ इकारांत शब्द? दंडी पण घेऊ शकतो सर. दंडी, दंडी शब्द आहे, इकारांत दंडी शब्द आहे. ओके, तर त्याचा जर तुम्हाला आता पठमा विभक्ती आणि द्वितीय विभक्ती जर बघायचं असेल तर काय, कसं येणार त्याचं पठमा विभक्ती? कारण दंडी शब्द कसा लिहिणार तुम्ही? हे अशा प्रकारे दंडी, ही दीर्घ विलांटी झाली ना, दंडी दीर्घ विलांटी झाली. तर जसा शब्द दिलेला आहे त्याचप्रमाणे लिहायचा, याला सुद्धा कुठल्या प्रकारचा प्रत्यय लागत नाही. ओके, तर दंडी शब्द, तर दंडी शब्दासारखे आणखी बरेच शब्द आहेत. किती शब्द आहेत कोण सांगू शकतो? चक्की आहे, चक्की म्हणजे चक्रवाला, चक्की, आलं लक्षात. गणी आहे, चागी आहे, चागी, चागी म्हणजे काय? त्याग करणारा. दाठी आहे म्हणजेच काय? दाठी म्हणजे वाघ, आलं लक्षात. पापकारी, पापकारी, इदंपी, इदंपी सोचती, पेच्चपी सोचती, असं आहे ना धम्मपदामध्ये. तर पापकारी, दाठी, चागी, दंडी, तर हे दीर्घ इकारांत शब्द आहेत. तर हे पठमा विभक्तीमध्ये जसे आहेत तसेच लिहायचे. ओके, त्याच्यामध्ये कुठलाही चेंजेस करायचे नाही. त्याचप्रमाणे द्वितीय विभक्तीमध्ये सुद्धा फक्त तुम्हाला काय करायचं आहे? दंडीनोला रस्व करायचं आहे. नाही नाही, आता मी द्वितीय विभक्ती एक वचनातलं म्हणतोय. द्वितीय दंडी घेणार, दंडी प्रत्यय लावायचो, दंडी आणि दंडी नाही. परंतु अंग प्रत्यय लावताना त्याची जी विलांटी जी आहे ती काय होणार? रस्व होणार, रस्व होणार. आलं लक्षात. आता याच्या बाबतीमध्ये रस्वच्या बाबतीमध्ये झालं का? तसं नाही झालं. परंतु दीर्घच्या बाबतीमध्ये काय? रस्व. तर याचा अर्थ तुम्ही एक लक्षात ठेवायचा, आपला थंबरून लक्षात ठेवायचा की कोणत्याही परिस्थितीमध्ये मग तो एखादा शब्द रस्व असो का दीर्घ असो, द्वितीय विभक्तीमध्ये त्याची विलांटी किंवा हे काम त्याला ऊच काय त्याला आपण म्हणतो, ही जी काय झाली वेलांटी झाली, उकार, उकार, वेलांटी आणि उकार हा द्वितीय विभक्तीमध्ये काय असतो? काय असतो? रस्वच असतो. हा एक नियम लक्षात ठेवायचा. ओके, तर इथे आता चागी मी जर लिहिलं चा, तर इथे काय होणार? त्याची वेलांटी काय होणार? रस्व होणार. ओके, आलं लक्षात. दाठीचं काय होणार? दाठी. म्हणजे बघा, इथे सुद्धा रस्वच आहे, इथे सुद्धा रस्वच आहे, परंतु पठमा विभक्तीमध्ये जसा शब्द आहे त्याचप्रमाणे इथे सुद्धा जसा आहे त्याचप्रमाणे. आता जर समजा उकारांत आपण घेतला तर उकारांत मध्ये सुद्धा आपण भिक्खू शब्द जर घेतला तर तोही जसा आहे
तसाच लिहायचा असतो भिक्खू शब्द. म्हणजे कुठल्याही प्रथमा विभक्तीमध्ये एक लक्षात येत असेल तुमच्या की आकारांत शब्द सोडल्यानंतर बाकीचे जे शब्द जे आहेत त्या शब्दामध्ये याच्यामध्ये प्रथमा विभक्तीमध्ये कुठल्याही प्रकारचे चेंजेस होत नाही. ओके. भिक्खू हे मी तुम्हाला फक्त एक वचनामध्येच सांगतोय हा, एक वचनमध्ये, कारण एक वचन मध्ये तुमचे हे लक्षात राहील. एक वचनामध्ये द्वितीय विभक्ती जी आहे त्याचा प्रत्यय जो आहे अंग आहे आणि त्यांची विलांटी नेहमी ह्रस्व असते. ओके. आता भिक्खू शब्द आहे, तो भिक्खू शब्द सारखे दुसरे शब्द कोणते आहेत? सेतू. सेतू म्हणजे काय? ब्रिज. ओके. नंतर मच्छू पण शब्द आहे, मच्छू. मच्छू म्हणजे काय? मार किंवा मृत्यू किंवा मरण. ओके. सत्तू. सत्तू म्हणजे काय? शत्रू. शत्रू. नंतर सिंधू. सिंधू म्हणजेच काय? समुद्र. म्हणजे भिक्खू चिवरंग आहारती म्हणजे भिक्षू चिवर आणतो. आलं लक्षात. आता हा सेतू जो आहे हा जर समजा तुम्हाला पूल जो आहे हा याच्यामध्ये घ्यायचा आहे तुम्हाला कर्त्यामध्ये किंवा ऍज अ ओळख म्हणून एखादा पदार्थ म्हणून जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तो ऍज इट इज आपल्याला घ्यावा लागणार. गामस्मिन सेतू अथ्थी म्हणजेच गावामध्ये सेतू आहे अशा प्रकारे. तर तो जसा आहे तसाच तुम्हाला घ्यावा लागणार. मच्छू. आलं लक्षात. मच्छू म्हणजे काय? मरण. हा. तर मच्छू सुद्धा काय कोणालाच सोडत नाही, आहे की नाही? मच्छू हा प्रत्येकाला आहे, मरण हे प्रत्येकाला आहे. तर जर समजा तुम्ही वाक्यामध्ये उपयोग केला तर काय होईल? मरणावरती बोलायचं म्हटलं म्हणजे थोडस घाबरल्यासारखंच होतंय ना. हा. हॅलो. अरे बापरे, एकदम शांतता, कोणीच काही बोलत नाही. हॅलो. माझा आवाज तर उद्या मी उद्या मी मरणार आहे. याला म्हणतात डेअरिंग बाज. आलं लक्षात. जो मृत्यूला घाबरत नाही किंवा ज्याच्या मनामध्ये भय नाही तो माणूस अरहंत पदाला लवकर पोचतो, हे लक्षात घ्या. आलं लक्षात. कारण भय आणि मृत्यूचं भय हेच माणसाला अकुशल कर्म करण्यास भाग पाडतात. आणि जसा की त्याने अकुशल कर्म करायला सुरुवात केली म्हणजेच त्याच्यामध्ये विकारांची काय होते? वृद्धी होते. आणि मरताना जर विकार ऍज इट इज राहिले तर त्या शेवटच्या क्षणी त्याच्या मनामध्ये जे विकार गहरे असतात, म्हणजे काय म्हणतात त्याला, गहरेला मराठीतून काय म्हणतो आपण? खोलवर असतात. हा, खोलवर रुजलेले असतात. त्याप्रमाणे तो व्यक्ती मग जन्म घेत असतो त्याच्या कर्मानुसार. कारण त्याचे जे कर्म जे आहे ते मृत्यूच्या समयी जे शेवटचं चित्त जे असतं त्या चित्तामध्ये ते उत्पन्न होतं आणि तेच विकार घेऊन तो त्या दुसऱ्या जन्मामध्ये तो उत्पन्न होत असतो. मग तो कोणताही असू शकतो. तो म्हणजे मनुष्याचाच असतो असं नाही, कारण मनुष्याचा असू शकत नाही. कारण मनुष्याचे त्याचे सर्व धातू जे आहेत ते काय झालेले असतात? शरीराचे धातू काय जे नष्ट झालेले असतात. त्यामुळे तो तोच असेल असं नाही आणि तोच तो असूच शकत नाही, कारण त्याचे धातू सगळे अनंतामध्ये विलीन झालेले असतात. तर अशा प्रकारे हा मच्छू जो आहे याच्यावर बोलण्यासारखं भरपूर आहे. मी याच्यावरती तर एक पेपरच लिहिलेला आहे मोठा. माझ्याकडे याच्यावरती भरपूर साहित्य आहे. मरावे कसे असं एक टायटल आहे. आलं लक्षात. ज्याला मरावे कसे कळले त्याला जगावे कसे हे कळले, असं असं आपल्याला म्हणलं.
ज्याला मरण कसं करायचं किंवा मरण आपलं कसं झालं पाहिजे हे ज्याला समजतं ना, तोच व्यक्ती उत्तम प्रकारे जगतो किंवा जगायचे कसे हे तो शिकतो. असं हे सुंदर वाक्य आहे भगवान बुद्धांचं. आलं लक्षात? ओके, ठीक आहे. पुढचं बघू आपण. सत्तू म्हणजे काय? शत्रू. सिंधू, सिंधू. ओके. आता हे जे झाले प्रथमा विभक्तीमध्ये, आणि हेच काय होणार द्वितीय विभक्तीमध्ये. इथं काय फक्त त्यांच्यावरती काय अंग हा प्रत्यय जोडला जाणार. ओके. हा भिक्कुंग म्हणजे भिक्कूला. सेतुंग. ओके. जे सेतूला, पुलाला, पुलास किंवा मच्छू, मच्छू म्हणजे मृत्यूला. अहंग मच्छू न भायामी. आलं लक्षात? असं जर तुम्ही वाक्य म्हटलं, याचा अर्थ काय झाला? अहंग मच्छू न भायामी म्हणजे काय? करा मी प्रयत्न. मृत्यूला मी घाबरत मृत्यूला नाही. भीत नाही. मी मृत्यूला भीत नाही बरोबर. हा, म्हणजे घाबरत नाही. घाबरत नाही. आणि तुम्ही म्हटलं ना मी उद्या मरणार, तर ते कसं म्हणणार मग? भविष्यकाळ ना. तर मरणाला मर हा त्याचा धातू आहे. अलग लक्षात. मर. हा. अहंग सुवे. मरिस्तामी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मरिसामी. असं म्हणणारा व्यक्ती कधीच मरत नाही. हे लक्षात घ्या. आलं लक्षात? कारण तो त्याला घाबरत नाही. त्याच्यामुळे त्याचे शरीर जे आहे कुठल्याही प्रकारचं व्याकुळता त्याच्या शरीरामध्ये नसते. कोणत्याही प्रकारे भय नसतं. भय उत्पन्न झालं तर शरीराची पूर्ण ठेवण, चित्ताची ठेवण बदलते की नाही? पीडित होतो माणूस, पीडित होतो. आणि जो माणूस पीडित असतो तो जास्त दिवस जगत नाही. प्रसन्न असणारा व्यक्ती हा जास्त दिवस जगत असतो. ओके. हे अगदी साधे साधे नियम आहेत. हे तुम्हाला पण माहिती आहे. ओके. तर आता उकारांत शब्द झाला. आता दीर्घ उकारांत जो शब्द आहे तर तो बघूया आपण. आता दीर्घची जी हे जे आहे, दीर्घमध्ये काय होणार? दीर्घमध्ये प्रथमा विभक्तीमध्ये जशाच तसा राहील. हा, करेक्ट. दीर्घ मध्ये तो शब्द जसाच तसा राहील. बरोबर. परंतु यामध्ये द्वितीय विभक्तीमध्ये काय होईल? द्वितीय विभक्तीमध्ये काय होईल? उकार ऱ्हस्व होऊन अंग प्रत्यय लागेल. हे जे नियम आहे ना हे तुम्ही जरा व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके. आता हा इथे जर सब्बन्य आपण हा घेतला, सब्बन्य. थोडासा माईक सुरू आहे. सब्बन्य. विशाखा मॅडम आहेत. विशाखा मॅडम. विशाखा मॅडम कृपा करून माईक बंद करा. विशाखा मॅडम, विशाखा मॅडम माईक बंद करा. विशाखा मॅडम माईक बंद करा. नाही, हा विशाखा मॅडमचं आहे ना. माईक बंद होत नाही. मॅडम जेवण करायला गेल्या. हो ना,
जेवण करा तुम्ही, पण मग हे असं दुसऱ्याला त्रास होईल असं नका वागू ना. तुम्ही करून द्या सर बंद. अहो मी तेच करतोय, पण माझ्याकडनं पण होत नाही तो. सर कोणीतरी फोन करावा त्यांना. सर रिमूव्ह करून टाका सर त्यांना. त्याच्यामध्ये असं आलंय, काढू शकत नाही. कठीण आहे. त्याच्यामुळे आपली सगळी डिस्टर्ब झालंय इकडे. आता आपला बोर्ड पण गेला, नवीन सुरू करावा. ठीक आहे, दिसतंय तुम्हाला? हो सर. हो सर दिसत आहे. हो सर. आलेत का ते मॅडम? विशाखा मॅडम, आवाज बंद झालाय. विशाखा मॅडम, हॅलो. ठीक आहे. सबन्यू हा असा जो सबन्यू म्हणजे काय, सर्वज्ञ. ओके, तर यासारखे बरेच शब्द आहेत. मग्गन्यू म्हणजे मार्ग को जानने वाला, सबन्यू म्हणजे सबको जानने वाला. न्यू हा शब्द जो आहे ना, याचा अर्थ होतो ज्ञान वाला. सबन्यू म्हणजे सबको जानने वाला. मग्गन्यू म्हणजे मार्ग को जानने वाला. धम्मन्यू म्हणजे धर्मज्ञ, म्हणजे धर्म को जानने वाला. अथन्यू म्हणजे काय, काय म्हणते त्याला, अथन्यू म्हणजे काय, अर्थशास्त्र, अर्थज्ञ म्हणतो ना आपण, त्याला हा दीर्घ. ओके, तर इथे पण बघा, जसा नाम आहे त्याच पद्धतीने इथे हे आहे. इथे पण जसाच तसा आहे. ओके, परंतु इकडे तुम्ही द्वितीय विभंग मध्ये गेलात की काय होणार, सबन्यू कसं लिहिला जाणार, सबन्यू, तर त्याचा उकार जो आहे तो ह्रस्व होणार आणि त्याच्यावरती काय होणार, हे द्वितीय विभक्तीचा प्रत्यय लागणार. सबन्यू म्हणजे काय, सर्वज्ञाला. मग्गन्यू, ओके, मग्गन्यू. नंतर अथन्यू, अथन्यू. ओके, आलं लक्षात? हे जे अकारांत, इकारांत, दीर्घ इकारांत, ह्रस्व इकारांत, दीर्घ उकारांत, तर हे जे प्रथमा विभक्ती आणि द्वितीय विभक्ती जे आहे, यामध्ये जी सिमिलॅरिटी जी आहे ते तुम्हाला मी दाखवली इथे. हे एक वचनामध्ये आहे आणि हे पुल्लिंग मध्येच आहे. तर एक लक्षात घ्या, ह्रस्व इकारांत असो का दीर्घ इकारांत असो, ह्रस्व उकारांत असो का दीर्घ उकारांत असो, प्रथमा विभक्तीमध्ये जो शब्द जसा दिलेला असतो तोच शब्द प्रथमा विभक्तीमध्ये लिहायचा असतो. त्याला कुठल्याही प्रकारचा प्रत्यय लावायचा नसतो. हा नियम व्यवस्थित लक्षात ठेवायचा. ओके, त्यानंतर द्वितीय विभक्तीमध्ये
सर्व प्रकारचे जे शब्द जे दिलेले आहेत, इकारांत ऱ्हस्व असो का इकारांत दीर्घ असो, उकारांत ऱ्हस्व असो का उकारांत दीर्घ असो, तुमचे सगळे जे मात्रा आणि विलांटी आहे ते काय पाहिजे, ऱ्हस्व मध्येच पाहिजे. एक वचनाच्या बाबतीत म्हणजे एक वचनामध्ये लक्षात घ्या. हे एक वचनाचंच मी सांगतोय. काय असलं पाहिजे, द्वितीय विभक्तीमध्ये जे ह्रस्व वेलांटी किंवा ह्रस्व उकार असतात त्यांचे सुद्धा उकार जे आहेत ते कशामध्ये होतात, ह्रस्वामध्ये होतात. दीर्घ असले तरी काय होतात, ह्रस्वमध्ये होतात. ह्रस्वचे तर ह्रस्व राहतातच, जसं की मुनीचा आहे जसं आहे तसं. परंतु दीर्घ असला तरी त्याचा काय होतो, दीर्घ इकारांमध्ये ह्रस्व होतो. इथे ह्रस्वचा ह्रस्व आहे, परंतु दीर्घ उकारांतमध्ये सुद्धा त्याचा काय होतो, ह्रस्व उकारांत होतो. ओके, हे झाले एक वचनामधील गोष्ट झाली, एक वचनामधील. ओके, एक वचनामध्ये. आता जर समजा तुम्ही हे जे आहे हे सगळे अकारांत, आकारांत, इकारांत, इकारांत, उ, ए आणि ओ. ओके, आता आपल्याला अनेक वचनाचे बद्दल बोलायचं आहे. अनेक वचन. आधी आपण काय बघितलं, एक वचन बघितलं. तर अकारांचा अनेक वचनामध्ये बुद्ध शब्दाचा आ जर त्याला प्रत्यय लागला तर तो काय होतो, बुद्धा. आता मुनी हा शब्द आपण घेतलेला आहे, मुनी. ओके, तर याचं ज्या वेळेस अनेक वचनांमध्ये तुम्हाला करायचं असेल तर हे नियम नीट लक्षात ठेवा, लिहून घ्या. आता काय करतो आपण अनेक वचनामध्ये ई, तर हा जो मुनी शब्द जो आहे अनेक वचनामध्ये काय होईल, मुनियो, दीर्घ होणार. अच्छा. ओके, हा एक झाला. आणि दुसरा काय होणार, मुनियो, मुनियो नाही, मुनयो. मुनियो, अच्छा. हा, तर यामध्ये काय झालं की ह्या न ला जो ह्रस्व वेलांटी जोडलेली आहे तिचा काय झाला, लोप झाला. आलं लक्षात, तिचा काय झाला, लोप झाला. उरला काय फक्त मग न झाला. ओके, म्हणजे आता अनेक वचनामध्ये दीर्घची माला सुरू झाली, बरोबर, दीर्घची माला सुरू झाली. ओके, लक्षात घ्या, येते लक्षात. ओके, हो सर. हा, आता इथे आणि याच्यामध्ये आता हे पठमा विभक्ती झाली. सपोज पठमा, मी हे असं पद्धतीने का शिकवतोय तुम्हाला की तुमचं पुढचं जे कन्फ्युजन होणारं जे आहे ते होऊ नये, ऍट अ ग्लान्स तुम्हाला ह्या गोष्टी कळाव्या म्हणून हे तुम्हाला मी शिकवतोय अशा पद्धतीने. नंतर द्वितीय विभक्तीमध्ये काय होणार, द्वितीय विभक्ती अनेक वचनामधली इतकी सोपी आहे की जे मुनी आहे आणि मुनोय आहे ते जसेच तसे द्वितीय विभक्तीमध्ये राहणार, त्याच्यामध्ये कुठलाही चेंजेस होणार नाही. ओके, हे लक्षात घ्या. थोडस हे करा, म्हणजे काय म्हणतात त्याला, कॉल बॅक करा. आलं लक्षात. ओके, काय काय मी सांगितलं ते रिमेंबर करा, म्हणजे हे करून, बरोबर. मुनी मुनयो झालं. आता या ठिकाणी दीर्घ इकारांत आहे. ओके, दीर्घ इकारांत आहे. नंतर काय आहे, उकारांत आहे. आता हा दीर्घ आपण नंतर बघू. ओके, हा उकारांत शब्द इथे आपण काय घेतला होता, भिक्खू, भिक्खू शब्द घेतला होता. तर याचा आता अनेक वचन होताना याचं पण काय होणार, उकार
दीर्घ होणार भिक्खू. आणि ह्या मुनय प्रमाणे आता इथे वेलांटी नष्ट झाली तर याचा इथे काय होईल, उकार नष्ट होईल. ओके, तर इथे काय होणार, भिक्ख आणि याला यो प्रत्यय लागला, इथे ओ प्रत्यय लागणार. अनेक वचनातलं सांगते मी, हा अनेक वचन. ओके, भिक्खू भिक्खवो हे अनेक वचनामध्ये. प्रथमा विभक्ती म्हणजे भिक्खू भिक्खू पब्बतांग, इथे तुम्ही गच्छती म्हणू शकत नाही, कारण इथे अनेक वचनामध्ये हा ऱ्हस्व आहे. जर जर समजा असं जर लिहिलं, भिक्खू पब्बतांग, काय लिहायला लागेल, गच्छन्ती. कारण हे हा जो भिक्खू आहे हा अनेक वचनामध्ये आहे. आणि जर तुम्ही असं लिहिलं, भिक्खू पब्बतांग गच्छति. गच्छती असं लिहावं लागेल. हा फरक लक्षात घ्या. अनेक वचनामध्ये दीर्घचा पाडा काय असतो आणि एक वचनामध्ये ऱ्हस्वचा पाडा असतो. एवढे दोन हे लक्षात ठेवा. आलं लक्षात? ओके. आणि आता याचा द्वितीय विभक्ती जी आहे ती द्वितीय विभक्ती काय होणार, याची द्वितीय विभक्ती सुद्धा जे प्रथमा विभक्ती जशी आहे तशीच होणार. ओके, आपलं सॉरी, अनेक वचनामध्ये जे काही त्याचे रूप जे आहेत तेच होणार. म्हणजे जसं की भिक्खू आणि भिक्खवे, भिक्खवो, सॉरी हा बस. ओके, आता या ठिकाणी जर समजा वाक्यामध्ये असं जर लिहिलं गेलं असेल तर बालको, इथे लिहितो मी, बालको भिक्खू, बघा कसं लिहिलंय मी, दीर्घ लिहिलेलं आहे. बालको भिक्खू शिवरण देती. तर तुम्ही कसं याचं ट्रान्सलेशन काय होणार, बालक भिक्खूंना चिवर देतात. अनेक भिक्खूंना चिवर देतो. व्हेरी नाईस, गुड. एक बालक अनेक भिक्खूंना, कारण आता ही द्वितीय विभक्ती आहे, बरोबर. चिवर, एक चिवर देतो, बरोबर. या भिक्खूच्या ऐवजी तुम्ही इथे भिक्खवो जरी लिहिला तरी त्याचा अर्थ तोच होणार. बालको अनेक भिक्खूंना एक चिवर देतो, कारण द्वितीय विभक्ती आहे ना, तर ती आपल्याला ओळखता आली पाहिजे. ओके, आता ऱ्हस्वचं मी काय केलं, कारण दोघांमध्ये काय आहे, सिमिलॅरिटी आहे. दोघांमध्ये काय आहे, सारखेपण आहे. इथं काय मुनयो म्हणजे त्याची वेलांटीचा लोप झाला, तो न जसंच राहिला, यो त्याला प्रत्यय लागला. इथे भिक्खूचा उकार नष्ट लोप झाला, ख जसा राहिला त्याला ओ राहिला. आणि द्वितीय विभक्ती जे अनेक वचनामध्ये प्रथमा विभक्तीमध्ये आहे तेच द्वितीय विभक्तीमध्ये आहे. ओके, आता राहिलं काय, फक्त आता दीर्घ, बरोबर. दीर्घ इकारांत आणि दीर्घ उकारांत. आता मग दीर्घ इकारांत आणि दीर्घ उकारांत मध्ये काय होईल, अनेक वचनात हा जो ई जो आहे तर काय होईल, जो आपण दंडी शब्द घेतलेला आहे ना, दंडी, तो इथे दंडी. ओके, आणि दुसरा आहे
बी नो. याच्यात थोडस कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे, परंतु मी जसं सांगतो तसं लक्षात ठेवलं तर तुम्हाला कमी हे होईल. आता बघा इथे अनेक वचनामध्ये दंडी जसा आहे तसा. ओके. आणि इकडे एक वचनामध्ये सुद्धा जसा आहे तसा. ओके. इकारांत शब्दाच्या बाबतीमध्ये. कारण काय, इकडे दंडी जो आहे हा दीर्घ आहे, त्यामुळे त्याच्यात चेंज करायची गरज नाही. परंतु या ठिकाणी हा नो लागल्यामुळे त्याचा काय होतो, ह्रस्व होतो. दंडी नो प्रथमा विभक्तीमध्ये. ओके. असा त्याच्यामध्ये बदल होतो. आणि द्वितीय विभक्तीमध्ये जसे आहेत तसेच खाली यायचे. म्हणजे द्वितीय विभक्तीच्या बाबतीमध्ये कुठलाही रूल चेंज होत नाही. जे प्रथमा विभक्तीमध्ये आहेत अनेक वचनात तेच खाली द्वितीय विभक्तीमध्ये येतात. आणि एक वचनामध्ये पण सेम जे प्रथमा विभक्तीमध्ये असतात तेच द्वितीय विभक्तीमध्ये येतात. ओके. तर इथे सुद्धा मी काय लिहितो, दंडी आणि दंडी नो. दंडी नो. आता दीर्घ उकारांतच्या बाबतीमध्ये बघा सेम तसंच येणार. भिक्खू जो आहे अनेक वचनामध्ये, आपलं सॉरी दीर्घ याच्यामध्ये भिक्खू नाही येणार. भिक्खू तर याच्यामध्ये आहे. सब्बन्यू. ओके. तर सब्बन्यू जो आहे तो जसा आहे तसाच राहणार प्रथमा विभक्तीमध्ये अनेक वचनामध्ये. आणि हा जसा नो लागलेला आहे तसाच इथे सुद्धा नो लागणार. सब बन न्यू नो. हे बघा दीर्घ, सॉरी इथे ह्रस्व, कारण नो इथे लागला म्हणून ह्रस्व. इथे सुद्धा नो इथे लागला म्हणून ह्रस्व. ओके. हे प्रथमा विभक्तीमध्ये आहे. आणि हेच अनेक वचनामध्ये द्वितीय विभक्तीमध्ये जसे आहेत तसेच राहणार. सबन्यू आणि सबन्यू नो. ओके. तर अशा प्रकारे हे अकारांत, इकारांत, ह्रस्व इकारांत, दीर्घ इकारांत, ह्रस्व उकारांत आणि दीर्घ उकारांतचे प्रथमा आणि द्वितीय विभक्तीमध्ये कशा प्रकारचे प्रत्यय लागतात हे आपण आता बघितले. ओके. हे आपण बघितले. आता आज आपण काय बघितलं, होती बघितला आपण आणि अस धातू बघितला. म्हणजे त्याचं आपण काय बघितलं, याचे होती आणि अस धातूचे आपण काय म्हणतात त्याला टेक्स्ट बघितलं, म्हणजे थेअरी पार्ट बघितला. आपण एक्झाम्पल नाही घेतले. ओके. त्याचप्रमाणे आपण स्वर जे आहेत, स्वरांत जे शब्द आहेत ओ आ इ ई, त्यांचे प्रथमा विभक्ती आणि द्वितीय विभक्ती ह्या सर्व बघितल्यात. ओके. तर उद्याच्या दिवशी आपण याच्यावरती सगळ्यांच्या याच्यावरती काय घेऊ, आपण उदाहरणं घेऊ, म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल. तोपर्यंत जर तुम्हाला शक्य झालं आज रात्री किंवा उद्या, तर जसं तुम्ही बुद्धो पස්සती असं लिहिलं तर तुम्ही इथे गहपती पස්සती लिहू शकता. म्हणजे इकारांत शब्द घेऊ शकता कोणचा पण. मुनी मुनी घेऊ शकता, मुनी पස්සती, मुनी पब्बतंग वसती, किंवा दंडी तुम्ही घेऊ शकता नाही का, किंवा भिक्खू घेऊ शकता. इकारांत उकारांत हे शब्द तुम्ही घेऊन जसे तुम्ही आकारांतचे शब्द वाक्य बनवले तसे दीर्घ ह्रस्व इकारांत, दीर्घ ह्रस्व उकारांतचे शब्द तुम्ही आपलं वाक्य तुम्ही बनवू शकता ऍज अ प्रॅक्टिस म्हणून. म्हणजे प्रथमा विभक्तीमध्ये आणि द्वितीय विभक्तीमध्ये बनवता येईल. उद्या तर आपण उदाहरणं घेणारच आहोत, परंतु यामध्ये बनवता येईल का तुम्हाला? काही अडचण नाहीये. मी तुम्हाला सगळे हे इथे लिहून दिलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला हे बनवणं हे काही खूप अवघड आहे असं मला वाटत नाही. फक्त दीर्घ जे इकारांत आहे, दीर्घ उकारांत आहे, या ठिकाणी
जरा व्यवस्थित लक्ष देणे की नेमकं दीर्घ विलांटी किंवा ऱ्हस्व विलांटी कुठे आहे, दीर्घ उकार कुठे आहे, ऱ्हस्व उकार कुठे आहे. ओके, तर आज आपण इथे इथे थांबूया. तर कोणाला काही शंका आहे? कोणाला काही शंका असेल तर विचारा, अदरवाईज आपण इथे थांबूया. ओके, असधातू आणि होती धातू याचं पण बघा. आणि हे जे ऱ्हस्व दीर्घ इकारांत आणि उकारांत हे जे मी सांगितले त्याचेही वाक्य बनवण्याचा प्रयत्न करा. त्याची उदाहरणं आपण घेऊया उद्या, म्हणजे तुम्हाला ते सगळं चांगलं व्यवस्थित लक्षात राहील. तर कोणाला अडचण आहे काही?